मंगळवारी जिल्हा परिषद अमरावती येथे परिचर पदावर कार्यरत कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी समुपदेशनाद्वारे कनिष्ठ सहाय्यक लेखा पदावर 1 आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर 24 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली। इतर जिल्ह्यातील पदोन्नत्या प्रलंबित असताना अमरावती जिल्हा परिषदेने मात्र बाजी मारली आहे। 7 मार्च 2024 जी अधिसूचना महाराष्ट्र लेवलवर निघालेली होती, त्या अधिसूचनेनुसार आज अमरावती जिल्हा परिषदेमध्ये एकूण 26 प्रमोशन परिचरामधून वर्णोपचार यामधून कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती झालेली आहे। परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये 100% पदोन्नत्या त्या कनिष्ठ लिपिक ही एकमेव महाराष्ट्रातली जिल्हा परिषद आहे, ती म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस माननीय सन्माननीय संचिता मोहपात्रा मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी या इथं आल्यापासून यांनी खरोखर वर्ग 4 कर्मचाऱ्यांवर लक्ष देऊन त्यांनी पदोन्नत्या केलेल्या आहेत। तसेच बाळासाहेब बायससाहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य, निलेश तालनसाहेब सामान्य प्रशासन अधिकारी, आमचे मार्गदर्शक पंकजभाऊ गुल्हाने लिपिक राज्य उपाध्यक्ष प्रयत्न करून त्यांनी सेवाज्येष्ठता यादी वर्ग 4 कर्मचाऱ्यांसाठी केलेले अनमोल कार्य आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात सदर प्रक्रिया पार पडली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। प्रथम दिव्यांग कर्मचारी यांना समुपदेशनासाठी बोलविण्यात आले। त्यानंतर ज्येष्ठतेनुसार सर्व परिचर यांना स्क्रीनवर रिक्त पदे दाखविण्यात आली आणि त्यांच्या मागणीनुसार त्यांना पदस्थापना देण्यात आली। या प्रक्रियेस निलेश तालन, पंकज गुल्हाने, सुजित गावंडे, श्रीकांत मेश्राम, राजेश गाडे, अनिता माहोरे यांनी परिश्रम घेतले। अमरावती जिल्हा परिषदेने नवीन नियम निर्गमित झाल्यानंतर लगेचच सदर पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्यामुळे पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला। आज ज्या पदोन्नत्या झाल्या आहेत, तर ह्या पदोन्नत्या ज्या आहेत ह्या म्हणजे जवळपास हा ऐतिहासिक असा तरी क्षण मानला जातो की जवळपास ह्या एका वर्षात 80च्या जवळपास अशा पदोन्नत्या झालेल्या आहेत। आधीचा जर इतिहास आपण पाहिला तर जिल्हा परिषदमध्ये 22 ते 25 वर्ष म्हणजे एकदा जर तो व्यक्ती परिचर म्हणून नियुक्त झाला तर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत त्याची पदोन्नती होत नव्हती। पण कालांतरानं आम्ही जो संघटनेचा पाठपुरावा केला त्यामध्ये आमचे अध्यक्ष, सचिव, तसेच मी परत कोषाध्यक्ष असे आमचे जेवढेही आमचे सहकारी होते, आम्ही ग्रामविकासला म्हणजे अतोनात त्याच्यासाठी पाठपुरावा केला। खूप जास्त मेहनत घेऊन तो फॉलोअप घेऊन आम्ही जो GR आणला त्यानुसार ह्या आता एका वर्षाच्या पदोन्नत्या झाल्या आहे। त्या पदोन्नत्यासाठी आमची अमरावती जिल्हा परिषद ही ऐतिहासिक ठरलेली आहे, कारण एवढ्या झपाट्यानं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं पदोन्नत्या होत आहे। त्यासाठी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच म्हणजे संचिता मॅडम तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी बायस साहेब, पंकजभाऊ गुल्हाने आमचे जे नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांसोबत असतात त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।